त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। कराड चिपळूण मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। वाजेगाव या ठिकाणी रस्ता वाहून गेलाय। कराड चिपळूण महामार्गाचं 2 वर्षांपासून काम सुरू आहे। पुलाचं काम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता मोरी टाकून तयार केला जात होता, मात्र तो देखील आता पावसामुळे वाहून गेलाय। मोरी तयार करताना ठेकेदारानं मातीचा वापर केलाय। पावसाच्या पाण्याचा आलेल्या ओढ्यामुळे यावेळेस मोरी ही वाहून गेल्याचं देखील कळत आहे। कराड चिपळूण महामार्ग वाहतुकीसाठी त्यामुळे आता बंद केलेला आहे। वाजेगाव या ठिकाणचा जो रस्ता होता तो वाहून गेलाय। कराड चिपळूण महामार्गाचं गेल्या 2 वर्षांपासून काम सुरू आहे। या संदर्भात राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतायत। राहुल, वर्षा, अतिशय दुर्दैवी घटना ही म्हणावं लागणार आहे, कारण का हा राज्य महामार्ग आहे। कराड तो चिपळूण जाणारा रोड, हा रोड सध्या पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे। या रस्त्यावरून आता एकही वाहन जाऊ शकत नाही। त्याचं कारण या रस्त्यासाठी जे काही रस्ता नव्याने बांधण्याचं काम सुरू होतं, या वाजे गावाच्या इथे जो काही एक तात्पुरता पूल बनवण्यात आलेला होता, ठेकेदारांनी बनवलेला होता, तो संपूर्ण पूल आता ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणाहून पुढे कोणतंही एकही वाहन जाऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आता ही जी लोक, त्याच्यामध्ये पर्यटक असतील, त्याच्यामध्ये जे ट्रक धारक असतील, ज्यांचा माल इकडून तिकडे नेण्याचं काम सुरू असेल, ही लोकांची मात्र मोठी तारांबळ उडणार आहे। जागेवरती गाड्या थांबलेल्या आहेत। एकंदरीतच गेले 2 वर्षापासून सुरू असलेल्या या कामाबद्दल अनेकदा लोकांकडून वारंवार तक्रारी दाखल केल्या जात होत्या, मात्र त्याकडे दखल घेतली जात नव्हती। आणि आज जो काही मातीचा भराव टाकून हा बनवलेला पूल होता छोटासा, तो वाहून गेलेला आहे। मात्र मुसळधार पाऊस जरी असला तरी ह्या मार्ग आता नेमका सुरू कधी करणार, कसा करणार, याबाबतची चिंता आता सगळ्यांना पडलेली आहे। राहुल, त्या ठिकाणी प्रशासनाकडून कोणी आलं नाहीये का? प्रशासनाला या संदर्भातली काही माहिती पोहोचलीये का? अद्यापपर्यंत प्रशासकीय यंत्रणेतलं कोणीही या ठिकाणी दाखल झालेलं नाही। मात्र आता ही नुकतीच घडलेली घटना आहे। प्रशासकीय यंत्रणेपर्यंत काही लोकांनी कळवल्याचं एकंदरीत सांगण्यात येते, मात्र या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणी आलेलं नाही। एकंदरीतच जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणांसह येत नाही, म्हणजे ज्या त्या ठिकाणी पोकलेन असेल, JCB असेल, ह्या सारख्या साह्यानं आता नव्यानं तिथं रस्ता करता येऊ शकेल का वरच्या बाजूने, ह्यासाठीचा प्रयत्न केला तर जवळपास याला काही तास उलटतील असं एकंदरीत आहे। त्यामुळे हा संपूर्ण रस्ता तोपर्यंत बंद राहणार असल्याचं एकंदरीत समोर दिसतंय। निश्चितच राहुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।